भिवंडीतील वडपे इथल्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। रिचलँड कॉम्प्लेक्समधील कपडे, केमिकल, सप्लिमेंट, इलेक्ट्रॉनिक्सच्या गोदामाला आग लागली आहे। आगीत 5 मोठ्या कंपन्या आणि मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। भिवंडीत आगीचे सत्र सुरू। भिवंडी तालुक्यातील वडपा हद्दीतील रिचलँड या गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागली होती। या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असेल, प्रोटीन मशीन, इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ, पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप, डेकोरेशन साहित्य असे एकूण 5 मोठ्या कंपन्या होतील। त्यात लागत असलेल्या 22 जे मोठे गोडाऊन होते त्यांना सुद्धा आग लागलेली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी असेल, कल्याण येथून गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आग आहे घुसमळलेली आहे आणि आता फॉर्म मारायचं काम जे आहे अग्निशमन दलाकडून करण्यात येते। तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तास लागण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। आम्हाला माहितीप्रमाणे 5 कंपन्या आहेत। त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी, काही कपड्यांच्या कंपनी, काही शूज कंपनी, काही कॉस्मेटिक, काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे दिवस ब्लास्ट होत आहे। आपण बघतात आहात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विझवायला थोडंफार डिले होत आहे। आम्हाला पाण्याची सोय झाली, आपल्याला पटापट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटतं दुपारपर्यंत आग कंट्रोलमध्ये येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।